तनुश्री दत्ता आणि नानाचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत आता पोहोचलेला आहे। तनुश्री दत्तानं तक्रार नोंदवली आहे नाना पाटेकर यांच्या विरोधात। आता नाना पाटेकर उद्या बोलणार का याची उत्सुकता आहे। मंगळवारी पोलीस तनुश्रीचा जबाब नोंदवणार आहेत। ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तनुश्री दत्तानं या सर्व प्रकाराबद्दल 2008चा सगळा प्रकार होता त्याबद्दल तक्रार नोंदवली आहे। नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केलं आपल्याशी अशी तक्रार तिने नोंदवली आहे। आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी पूनम नार्वेकर आपल्यासोबत आहेत। पूनम, नाना पाटेकर यांनी यापूर्वी सांगितलं की मी म्हणजे त्यांचं मुंबईत आल्यानंतर वाक्य होतं की खोटं हे खोटंच असतं, मात्र पत्रकार परिषद घेऊन मी स्पष्टीकरण देईन असे ते बोलले होते नाना पाटेकर। उद्या आता ते पत्रकार परिषद घेणार का याकडे सगळ्यांच्या नजर आहे, काय सांगा? गिरीश, आपण एकूणच बघितलं की सध्या बॉलिवूड मधला मीटूचा वाद पुढे येतो आहे। तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार केली तेव्हा नाना पाटेकर हे राजस्थानमध्ये एका शूटिंगमध्ये व्यस्त होते। कालच ते मुंबईत आलेले आहेत आणि त्यामुळे उद्या कदाचित 3 वाजता ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण मिळणार का, नेमकं तनुश्रीने केलेले वाद काय आहेत आणि त्याला नाना कसं उत्तर देणार हे पाहणं आता याबाबत आता उत्सुकता राहील। अगदी बरोबर आहे पूनम। नाना पाटेकर उद्या बोलणार का आणि काय बोलणार, ते काय स्पष्टीकरण देणार याकडे सगळ्यांच्या नजर आहेत। आणि मंगळवारी देखील पोलीस तनुश्री दत्ताचा जबाब नोंदवणार आहेत। पूनम, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचला। या प्रकरणी तनुश्री दत्तानं पोलिसात तक्रार नोंदवली। मंगळवारी तनुश्री दत्ताचा जबाब नोंदवला जाणार आहे। नाना पाटेकर आणि इतरांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची तिची मागणी आहे। दरम्यान 2008 साली तनुश्रीनं सिंटा म्हणजेच सिने आणि टीव्ही आर्टिस्ट संघटनेकडे केलेल्या तक्रारीची प्रत झी मीडियाच्या हाती लागली। अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील वाद 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा समोर आला आहे। तनुश्रीनं नाना पाटेकरांवर केलेले आरोप हे प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप होतोय। मात्र 10 वर्षांपूर्वी चित्रीकरणादरम्यान घडलेल्या घटनेविरोधात तनुश्रीनं आवाज उठवला होता। 2008 साली तनुश्रीनं सिंटाला तक्रार केली होती। तो तक्रार अर्ज झी मीडियाच्या हाती लागला आहे। ही तीच तक्रार आहे जी 2008 साली तनुश्री दत्ताने सिंटाकडे केली होती। 26 मार्च 2008ला तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यात नेमकं काय झालं त्याचा सगळा लेखाजोखा या तक्रार अर्जात आहे। तुम्ही जर बघितलं तर 6 पानी हा संपूर्ण तक्रार अर्ज आहे आणि त्यात नेमकं काय झालं ते सगळं नमूद करण्यात आलंय। तनुश्री दत्ता म्हणते की डान्सची शूटिंग सुरू होती, त्यात नाना पाटेकर यांचा कोणताही रोल नव्हता। असं असून देखील ते स्टेजवर आले आणि मला डान्स शिकवू लागले। सुरुवातीला मी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं, मात्र जसं नाना पाटेकरांनी माझा हात पकडला आणि त्यानंतर ते मला खेचू लागले। अशा प्रकारची शारीरिक समीपता मला अमान्य असल्याचं तनुश्रीने या तक्रार अर्जात म्हटलंय। त्यावेळेला स्टेजवरती तब्बल 300 लोक होती आणि त्या 300 लोकांसमोर माझा अपमान झाल्याचं देखील तनुश्री दत्ताने या पत्रात म्हटलंय। तनुश्री दत्ताच्या वडिलांनी 26 मार्च 2008 मध्ये तक्रार नोंदवली होती। त्यात नाना पाटेकर यांच्या विरोधात गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान जे काही झालं त्याला नाना पाटेकरांसह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग हे देखील जबाबदार असल्याचा आरोप आहे। या सगळ्यांविरोधात विनयभंग आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी तनुश्रीनं केली आहे। 354, 354 अ 509 34 या भारतीय दंडविधानाच्या खाली 4 लोकांच्या विरोधात त्यांनी तक्रार दिलेली आहे। काल रात्री स्वतः पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलिसांनी आश्वासन दिले की याच्यामध्ये ते योग्य ती कारवाई करतील। दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाहीये। सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करतात। पोलीस काय कारवाई करतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई।